नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात टूल्स एव्हरी कोडर मस्ट नो ही मालिका. या सिरीजमध्ये आपण अशा पॉवरफुल टूल्सबद्दल जाणून घेतो जे तुमच्या डेव्हलपमेंट जर्नीला अधिक फास्ट स्मार्टर बनवू शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत स्क्रीमिंग फ्रॉगबद्दल, एक असा टूल जो डेव्हलपर्सना वेबसाईट ॲनालाइज करण्यासाठी, ब्रोकन लिंक शोधण्यासाठी, SEO इश्यूज आयडेंटिफाय करण्यासाठी आणि वेबसाईट परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतो. तर तयार आहात ना तुमच्या डेव्हलपर टूल किटमध्ये आणखी एक युजफुल टूल ॲड करण्यासाठी? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आजच्या विषयाची सुरुवात करूया. आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत स्क्रीमिंग फ्रॉग, एक पॉवरफुल SEO स्पायडर टूल ज्याबद्दल प्रत्येक वेबसाईटवर काम करणाऱ्या डेव्हलपरला माहिती असणे गरजेचं आहे. तर प्रश्न आहे, स्क्रीमिंग फ्रॉग म्हणजे नेमकं काय? चला जाणून घेऊया. स्क्रीमिंग फ्रॉग हे एक वेबसाईट क्रॉलर आहे जे सर्च इंजिन बॉटप्रमाणे काम करतं. जसं गुगल वेबसाईट क्रॉल करून पेजेस आणि कंटेंट समजून घेते, त्याचप्रमाणे स्क्रीमिंग फ्रॉग तुमची वेबसाईट स्कॅन करून इम्पॉर्टंट टेक्निकल डिटेल्स शोधते. हे डेव्हलपर्स आणि SEO प्रोफेशनल्सला वेबसाईटमधील इश्यू शोधण्यात मदत करते, जे युजर एक्सपिरियन्स आणि सर्च रँकिंगवर परिणाम करण्याआधी फिक्स करता येतात. तुम्ही याला तुमच्या वेबसाईटसाठी एक हेल्थ स्कॅनर म्हणून देखील समजू शकता. सर्वात आधी समजून घेऊ क्रॉलिंग कॅपॅबिलिटी. स्क्रीमिंग फ्रॉग तुमची वेबसाईट स्ट्रक्चर स्कॅन करते आणि पेजेस, लिंक्स, मेटाडेटा आणि टेक्निकल एलिमेंट्सची माहिती कलेक्ट करते. यामुळे सर्च इंजिन्स तुमची वेबसाईट कशी पाहतात हे समजण्यास मदत होते आणि यामुळे हिडन प्रॉब्लेम शोधून वेबसाईट आर्किटेक्चर ऑप्टिमाइज करणं सोपं होतं. दुसरं इम्पॉर्टंट फीचर आहे वेबसाईट हेल्थ डायग्नोसिस. स्क्रीमिंग फ्रॉग अशा क्रिटिकल ऑप्टिमायझेशन इश्यूज शोधते ज्यामुळे वेबसाईट परफॉर्मन्स आणि ऑर्गॅनिक ट्रॅफिकवर परिणाम होऊ शकतो. शेकडो किंवा हजारो पेजेस मॅन्युअली चेक करण्याऐवजी हे टूल काही वेळात कंप्लीट वेबसाईट ॲनालिसिस प्रोव्हाइड करून देते. आता पाहूया स्क्रीमिंग फ्रॉगचे काही मेजर यूज केसेस. सर्वात पहिला आहे टेक्निकल ऑडिट. याच्या मदतीने डेव्हलपर्स ब्रोकन लिंक्स जसे की 404 एरर्स, रिडायरेक्ट चेन्स आणि सर्व्हर एरर्स जसे 500 एरर्स इश्यूज शोधू शकतात. हे इश्यूज युजर एक्सपिरियन्स आणि वेबसाईट क्रॉलिंगवर परिणाम करू शकतात. म्हणूनच हे प्रॉब्लेम्स लवकर आयडेंटिफाय करून ते फिक्स करणं खूप महत्त्वाचं आहे. पुढचा फीचर आहे ऑन पेज ॲनालिसिस. स्क्रीमिंग फ्रॉग पेज लेवलवरील इम्पॉर्टंट एलिमेंट्स चेक करते, जसे की पेज टायटल, मेटा डिस्क्रिप्शन, हेडिंग स्ट्रक्चर, कंटेंट लेंथ. यामुळे प्रत्येक पेज प्रॉपरली ऑप्टिमाइज आहे की नाही हे पाहता येतं आणि सर्च इंजिन फ्रेंडली आहे याची खात्री करून घेता येते. आणखी एक पॉवरफुल फीचर आहे तो साईट क्रॉलिंग. हे कम्प्लीट वेबसाईट स्कॅन करते आणि ऑर्फन पेजेस, डुप्लिकेट कंटेंट तसेच वेबसाईट स्ट्रक्चर शोधण्यास मदत करते. यामुळे डेव्हलपर्सना संपूर्ण वेबसाईटचं क्लिअर पिक्चर येतं. वेबसाईट लॉन्च करण्याआधी स्क्रीमिंग फ्रॉग सर्च प्रिपरेशनमध्ये मदत करते. हे क्रॉलॅबिलिटी ऑडिट परफॉर्म करते, इंडेक्सॅबिलिटी रूल्स चेक करते, वेबसाईट स्ट्रक्चर इम्प्रूव्ह करण्यास मदत करते. यामुळे सर्च इंजिन्स तुमची वेबसाईट योग्य प्रकारे डिस्कवर आणि अंडरस्टँड करू शकतात. शेवटी साईट मायग्रेशन. साईट मायग्रेशनच्या वेळी स्क्रीमिंग फ्रॉग खूप युजफुल ठरते. तुम्ही वेबसाईट रिडिझाईन करत असाल किंवा नवीन प्लॅटफॉर्मवर मायग्रेट करत असाल तर प्री लॉन्च ऑडिट, रिडिझाईन व्हेरिफिकेशन, पोस्ट मायग्रेशन चेक करण्यासाठी तुम्हाला हे मदत करू शकते. यामुळे इम्पॉर्टंट पेजेस किंवा SEO व्हॅल्यू लूज होण्याचा याची रिस्क कमी असते. तर स्क्रीमिंग फ्रॉग हे फक्त एक SEO टूल नाही, हे डेव्हलपर्ससाठी एक पॉवरफुल वेबसाईट ॲनालिसिस टूल आहे जे हेल्थियर आणि ऑप्टिमाइज वेबसाईट्स बिल्ड करण्यासाठी मदत करते. तर ही आहे वेबसाईट स्क्रीमिंग फ्रॉगची. त्यावर खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्हाला एक छोटासा डेमो दाखवतो. ते डाउनलोडवरती क्लिक केल्यावरती तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार जो व्हर्जन तुम्हाला पाहिजे तो घेऊया. आपण मी माझ्याकडे विंडोजचा OS आहे त्यामुळे मी विंडोजवरून डाउनलोड केला
आणि हे तुम्हाला EXE मिळेल, ती EXE इन्स्टॉल करा. नॉर्मल EXE असते त्याची आपण इन्स्टॉल करतो तशी इन्स्टॉल करा. आणि त्यानंतर मग SEO फ्री SEO स्पायडर्स फ्रीमध्ये सुरू होईल. तर चला त्या SEO स्पायडरवर जाऊया. तर SEO स्पायडर काहीसा असा दिसतो. इथे एक ऑप्शन आहे जिथे तुम्ही तुमची वेबसाईट स्कॅन करू शकता. आता हा माझा ब्लॉग आहे, खूप जुना ब्लॉग आहे, तो मी स्कॅन करतो. जर मी हा स्कॅन केला, स्कॅन स्टार्ट झालं. बघा 500ची लिमिट आहे फ्रीमध्ये, त्यामुळे त्याने मला वॉर्निंग दिली. क्रॉलिंग कंप्लीट झाली. तुम्ही पाहू शकता की काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. इंटरनल ऑप्शन्समध्ये तुम्हाला इंटरनल URLचा डिटेल्स दिसेल, एक्सटर्नल, सिक्युरिटी, रिस्पॉन्स कोड, URL, पेज टायटल्स, प्रत्येक URLची पेज टायटल, मेटा डिस्क्रिप्शन, मेटा कीवर्ड, H1, H2, कंटेंट, इमेजेस, कॅनॉनिकल, पेजिनेशन, डायरेक्टिव्स, href. तुम्ही एक्सपोर्ट देखील करू शकता. ते प्रत्येकचं डिटेल्स दिलेले आहे, इथे पाहू शकता तुम्ही. खूप काही अवेलेबल आहे याच्यामध्ये, तुम्ही स्वतःहून हा चेक करू शकता. SEOसाठी खूप युजफुल टूल आहे, जो मी कित्येक वर्ष फ्री ऑप्शनने वापरत आहे आणि हे खूप मदत करते. चला आता पाहूया स्क्रीमिंग फ्रॉगला डेव्हलपर्ससाठी पॉवरफुल टूल बनवणारे काही इम्पॉर्टंट फीचर्स. सर्वात पहिलं आहे वेबसाईट क्रॉलिंग. स्क्रीमिंग फ्रॉग कंप्लीट डायग्नोस्टिक क्रॉल परफॉर्म करते, ज्यामध्ये ते तुमची वेबसाईट स्ट्रक्चर, पेजेस आणि URL स्कॅन करते. यामुळे तुमची वेबसाईट कशी ऑर्गनाईज आहे हे समजते आणि सर्च इंजिन विजिबिलिटीवर परिणाम करणारे पोटेन्शियल इश्यूज आयडेंटिफाय करता येतात. पुढचा फीचर आहे ब्रोकन लिंक डिटेक्शन. ब्रोकन लिंक्समुळे युजर एक्सपिरियन्स खराब होऊ शकतो आणि SEO परफॉर्मन्सवर देखील परिणाम होऊ शकतो. स्क्रीमिंग फ्रॉम ऑटोमॅटिकली इंटरनल आणि एक्सटर्नल दोन्हीही ब्रोकन लिंक शोधते, ज्यामध्ये 404 एरर्स देखील समाविष्ट आहेत. यामुळे डेव्हलपर्स हे इश्यूज पटकन आयडेंटिफाय करून फिक्स करू शकतात. तिसरा इम्पॉर्टंट फीचर आहे मेटा डेटा ऑडिट. प्रत्येक पेजसाठी प्रॉपर टायटल, डिस्क्रिप्शन असणे गरजेचं असतं. स्क्रीमिंग फ्रॉग पेज टायटल्स, मेटा डिस्क्रिप्शन आणि इतर इम्पॉर्टंट टॅग्स ॲनालाइज करते. यामधून मिसिंग, डुप्लिकेट किंवा इनकरेक्ट मेटा डेटा शोधता येते. यामुळे सर्च इंजिनना तुमच्या पेजबद्दल अधिक चांगल्या प्रकारे माहिती मिळते, वेबसाईट समजण्यास मदत होते. आणखी एक युजफुल फीचर आहे हेडर टॅग ॲनालिसिस. हे तुमच्या हेडिंग स्ट्रक्चरला चेक करते, जसे H1 टॅग, H2 टॅग. प्रॉपर हेडिंग हायरार्कीमुळे कंटेंट स्ट्रक्चर इम्प्रूव्ह होतो आणि युजर्स तसेच सर्च इंजिन्ससाठी पेजेस समजणं सोपं होतं. डुप्लिकेट कंटेंट डिटेक्शन. डुप्लिकेट कंटेंटमुळे सर्च इंजिन्स कन्फ्यूज होऊ शकतात आणि वेबसाईट रँकिंगवर परिणाम होऊ शकतो. स्क्रीमिंग फ्रॉग कंटेंट ॲनालिसिस वापरून सिमिलर किंवा आयडेंटिकल पेजेस शोधते. यामुळे डेव्हलपर्सना युनिक आणि ऑप्टिमाइज कंटेंट मेंटेन करण्यास मदत होते. पुढचा फीचर आहे XML साईटमॅप ॲनालिसिस. साईटमॅपमुळे सर्च इंजिन्सना इम्पॉर्टंट पेजेस डिस्कवर करायला मदत होते. स्क्रीमिंग फ्रॉग URLs, साईटमॅप स्ट्रक्चर आणि कॉन्फिगरेशन व्हेरीफाय करता येते. यामुळे तुमची वेबसाईट प्रॉपर क्रॉलिंगसाठी रेडी आहे याची खात्री करता येते. आणखी एक इम्पॉर्टंट फीचर आहे रिडायरेक्ट ॲनालिसिस. वेबसाईट अपडेट्स किंवा मायग्रेशन दरम्यान रिडायरेक्ट्स खूप कॉमन असतात. स्क्रीमिंग फ्रॉग रिडायरेक्ट चेन्स, लूप्स आणि इनकरेक्ट कॉन्फिगरेशन शोधण्यास मदत करते. यामुळे युजरसाठी स्मूथर नॅव्हिगेशन एक्सपिरियन्स मेंटेन करता येतो. वेबसाईट परफॉर्मन्समध्ये इमेजेस देखील खूप इम्पॉर्टंट असतात. इमेज SEO ऑडिटच्या मदतीने स्क्रीमिंग फ्रॉग इमेज ॲट्रिब्यूट्स, फाईल साईजेस आणि ऑप्टिमायझेशन इश्यूज फाइंड करते. यामुळे पेज स्पीड इम्प्रूव्ह होतो आणि ओव्हरऑल वेबसाईट एक्सपिरियन्स बेटर होतो. पुढचा फीचर आहे कॅनॉनिकल टॅग ॲनालिसिस. कॅनॉनिकल टॅग सर्च इंजिन्सना पेजची प्रिफर्ड व्हर्जन समजण्यासाठी मदत करतात. स्क्रीमिंग फ्रॉग कॅनॉनिकल कॉन्फिगरेशन चेक करते आणि डुप्लिकेट पेज इश्यूज रिझॉल्व्ह करण्यास मदत करते. शेवटी आहे API इंटिग्रेशन. स्क्रीमिंग फ्रॉग सर्च आणि ॲनालिसिस प्लॅटफॉर्मसोबत कनेक्ट होऊ शकते. यामुळे क्रॉलिंग डेटा आणि परफॉर्मन्स रिपोर्ट्स एकत्र ॲनालाइज करता येतात आणि डेव्हलपर्सना वेबसाईट हेल्थबद्दल
डीपर इन्साइट मिळते. तर हे आहेत काही इम्पॉर्टंट फीचर्स जे स्क्रीमिंग फ्रॉगला वेबसाईट डेव्हलपर्स आणि एसईओ प्रोफेशनलसाठी एक व्हॅल्युएबल टूल बनवतात. कधी विचार केला आहे का की काही वेबसाईट गुगलवर बेटर रँक का करतात? तर काही वेबसाईट्सला विजिबिलिटी मिळण्यासाठी स्ट्रगल का करावा लागतो? यामागे फक्त कंटेंट कारणीभूत नाही आहे. टेक्निकल एसईओ देखील खूप मोठी भूमिका बजावते. एखाद्या वेबसाईटवर चांगला कंटेंट असला तरी सर्च इंजिन्स तुमची पेजेस प्रॉपरली क्रॉल करत नसेल, इंडेक्स करत नसेल किंवा अंडरस्टँड करत नसेल तर त्याचा परिणाम तुमच्या वेबसाईटच्या रँकिंगवर होऊ शकतो. आणि इथे स्क्रीमिंग फ्रॉग तुमची मदत करते. पहिली स्टेप आहे इम्प्रूव्ह क्रॉलॅबिलिटी. सर्च इंजिन्सना तुमच्या वेबसाईट पेज शोधण्यासाठी आणि क्रॉल करण्यासाठी योग्य ॲक्सेस मिळणे गरजेचे असतं. स्क्रीमिंग फ्रॉग तुमची वेबसाईट अॅनालाइज करते आणि काही इश्यूज आयडेंटिफाय करते, जसे की ब्रोकन लिंक्स, क्रॉल एरर्स, रिडायरेक्ट चेन. हे प्रॉब्लेम फिक्स केल्यानंतर सर्च इंजिनना तुमच्या वेबसाईटमधील अधिक पेजेस इझिली ॲक्सेस करता येतात. याचा रिझल्ट काय होतो तर जास्त पेजेस डिस्कवर होतात आणि प्रॉपरली इंडेक्स होतात. एखादा पेज क्रॉल झाला म्हणजे तो नेहमीच सर्च रिझल्टमध्ये दिसेल असं नाही. त्यासाठी त्याची इंडेक्सॅबिलिटी इम्प्रूव्ह करावी लागते. स्क्रीमिंग फ्रॉग अशाच पेजेस शोधण्यास मदत करतो ज्यामध्ये इंडेक्सिंग इश्यू असू शकतात. नो इंडेक्स पेजेस, ब्लॉक्ड पेजेस, इनकरेक्ट कॅनॉनिकल कॉन्फिगरेशन. हे इश्यूज फिक्स केल्यामुळे सर्च इंजिनसाठी क्लिअर पाथ तयार होतो. याचा रिझल्ट काय होतो? तुमच्या वेबसाईटची इम्पॉर्टंट पेजेसची ॲक्सेसिबिलिटी इम्प्रूव्ह होते. पुढचा स्टेप येतो इम्प्रूव्ह ऑन पेज एसईओ. स्क्रीमिंग फ्रॉग अशा इम्पॉर्टंट पेजेस एलिमेंट चेक करतात त्यांचा सर्च विजिबिलिटीवर परिणाम होतो. ते अॅनालाइज करतात टायटल टॅगची लेंथ, मेटा डिस्क्रिप्शन, H1 आणि H2 हेडिंग स्ट्रक्चर. हे छोटे इम्प्रूव्हमेंट सर्च इंजिन्सना तुमचा कंटेंट बेटर समजण्यासाठी मदत करतात आणि यामुळेच तुमच्या टार्गेट कीवर्डसाठी रँकिंग रिलेव्हन्स इम्प्रूव्ह होतो. एसईओ फक्त सर्च इंजिन्स पुरते मर्यादित नाही, युजर एक्सपिरियन्स देखील खूप इम्पॉर्टंट आहे. स्क्रीमिंग फ्रॉग विजिटर्सवर परिणाम करणारे टेक्निकल प्रॉब्लेम शोधून काढते, जसं की ब्रोकन व्हिज्युअल लिंक, स्लो इमेज ॲसेट्स, रिडायरेक्ट इश्यूज. हे प्रॉब्लेम फिक्स केल्यामुळे युजरला स्मूथ ब्राउझिंग एक्सपिरियन्स मिळतो. याचा रिझल्ट काय होतो तर लो बाउन्स रेट आणि बेटर युजर एंगेजमेंट मिळते. आणखी एक इम्पॉर्टंट एरिया आहे साईट आर्किटेक्चर. वेल स्ट्रक्चर वेबसाईटमुळे युजर्स आणि सर्च इंजिन्स दोघांनाही नॅव्हिगेशन सोपं होतं. स्क्रीमिंग फ्रॉग अॅनालाइज करते की इंटरनल लिंकिंग, क्रॉल डेप्थ रेशो, वेबसाईट डिरेक्टरी स्ट्रक्चर, यामुळे पेजेसमधली ऑथॉरिटी फ्लो इम्प्रूव्ह होतो. याचा रिझल्ट काय होतो तर बेटर लिंक स्ट्रक्चर होते. या इम्पॉर्टंट पेजेससाठी स्ट्रॉंगर विजिबिलिटी येते. आणि शेवटी स्क्रीमिंग फ्रॉग तुम्हाला क्विक एसईओ विन्स शोधण्यास मदत करते. कधीकधी छोटे चेंजेस देखील मोठा इम्पॅक्ट करू शकतात. त्यामुळे स्क्रीमिंग फ्रॉग मला आयडेंटिफाय करून देते मिसिंग इमेज अल्ट ॲट्रिब्यूट, डुप्लिकेट एलिमेंट्स, आयसोलेटेड पेजेस, 404 एरर्स. हे सिम्पल इम्प्रूव्हमेंट्स वेबसाईट परफॉर्मन्स पटकन इन्हान्स करू शकतात. याचा रिझल्ट असा होतो की फास्ट रिझल्ट सोबत हाय व्हॉल्यूम एसईओ मिळतो. तर स्क्रीमिंग फ्रॉग फक्त एक क्रॉलिंग टूल नाही, हे डेव्हलपर्सना वेबसाईट हेल्थ समजून घेण्यासाठी, टेक्निकल इश्यूज फिक्स करण्यासाठी आणि सर्च इंजिन सहज डिस्कवर आणि रँक करू शकतील अशा वेबसाईट तयार करण्यासाठी मदत करते. चला आता पाहूया स्क्रीमिंग फ्रॉगचे फ्लेक्झिबल लायसन्सिंग ऑप्शन आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कोणता प्लॅन योग्य आहे ते समजून घेऊया. सर्वात आधी फ्री व्हर्जन. स्क्रीमिंग फ्रॉग बेसिक वेबसाईट क्रॉलिंग कॅपॅबिलिटी सोबत कॉम्प्लिमेंटरी ॲक्सेस प्रोव्हाइड करते. हा व्हर्जन डेव्हलपर, स्टुडंट्स आणि स्मॉल प्रोजेक्टसाठी परफेक्ट आहे, ज्यांना क्विक एसईओ चेक परफॉर्म करायचे आहेत आणि वेबसाईट क्रॉलिंग कसं काम करत आहे ते शिकायचं आहे. फ्री व्हर्जनमध्ये तुम्ही 500 URL पर्यंत क्रॉल करू शकता. 404 एरर्स सारखे ब्रोकन लिंक्स डिटेक्ट करू शकता. पेज टायटल्स आणि हेडिंग एलिमेंट्स अॅनालाइज करू शकता. रिडायरेक्ट कॉन्फिगरेशन ऑडिट करू शकता. फंक्शनल XML साईट मॅप जनरेट करू शकता. त्यामुळे स्मॉल वेबसाईट लर्निंग आणि इनिशियल वेबसाईट ऑडिट यासाठी एक एक्सलेंट स्टार्टिंग पॉईंट ठरतो. फ्री व्हर्जन मुख्यतः कशासाठी सुटेबल आहे तर स्मॉल वेबसाईट, एसईओ बेसिक शिकण्यासाठी, इनिशियल वेबसाईट ऑडिटसाठी. जर तुम्ही वेबसाईट टेस्ट करत असाल आणि किंवा टेक्निकल एसईओ समजून घेत असाल तर हा व्हर्जन तुम्हाला स्ट्रॉंग फाउंडेशन प्रोव्हाइड करतो. आता पाहूया पेड व्हर्जन. हा व्हर्जन ॲन्युअल लायसन्स सोबत ॲडव्हान्स टेक्निकल एसईओ कॅपॅबिलिटीज अनलॉक करतो.
हा विशेषतः अशा प्रोफेशनलसाठी डिझाईन केला आहे ज्यांना डीपर अनालिसिस आणि लार्ज स्केल वेबसाईट ऑडिटिंग करायचे असते. पेड व्हर्जनमध्ये तुम्हाला काय काय मिळतं तर पॉवरफुल फीचर्स मिळतात, जसं की अनलिमिटेड URL क्रॉलिंग, कस्टम एक्सपाथ एक्स्ट्रॅक्शन, सर्च कन्सोल API इंटिग्रेशन, ॲडव्हान्स रिपोर्टिंग. याशिवाय यामध्ये सपोर्ट आहे जावास्क्रिप्ट रेंडरिंगचा, गुगल ॲनालिटिक्स API इंटिग्रेशनचा, शेड्यूल क्रॉल्सचा. हे फीचर्स टीम्सना डिटेल SEO अनालिसिस परफॉर्म करण्यासाठी आणि रेग्युलर वेबसाईट चेक्स ऑटोमेट करण्यासाठी मदत करतात. पेड व्हर्जन कशासाठी आयडल आहे तर SEO एजन्सीजसाठी, एंटरप्राइज वेबसाईटसाठी, ई-कॉमर्स स्टोअर्ससाठी, लार्ज स्केल वेबसाईटसाठी. जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स वेबसाईट मॅनेज करता तेव्हा हे ॲडव्हान्स कॅपॅबिलिटीज तुमचा वेळ वाचवतात आणि डिफर इन्साईट प्रोव्हाइड करतात. जर तुम्ही SEO एक्सप्लोअर करणारे बिगिनर असाल किंवा मोठ्या वेबसाईट मॅनेज करणारे प्रोफेशनल असाल, स्क्रीमिंग फ्रॉग प्रत्येक स्टेजसाठी फ्लेक्झिबल ऑप्शन प्रोव्हाइड करते. तुमच्या गरजेनुसार फ्री व्हर्जनपासून सुरुवात करा आणि SEO रिक्वायरमेंट वाढल्यानंतर पेड व्हर्जनवर अपग्रेड करा. अशाच प्रकारचे डेव्हलपर्ससाठी युजफुल टूल्स जाणून घेण्यासाठी आपल्या माय डिजिटल डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.